Hello student, welcome to e-learning platform. So today we see the combined operation and CPM means critical part method and PERT. So लास्ट लेक्चरमध्ये आपण ऑपरेशन शीट आणि प्रोसेस शीट बघितली मेनमध्ये. आता आपण आज CPM म्हणजे क्रिटिकल पाथ मेथड कशी कॅल्क्युलेशन करायचं, नेटवर्क डायग्राम कशी काढायची तेवढं फक्त बघूया. ओके, तर त्याच्या आधी बेसिक जे आहे थेरॉटिकल कंबाईन ऑपरेशन. मी लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होते की कंबाईन ऑपरेशन आपण नेक्स्टमध्ये बघणार आहोत. सो जनरली कंबाईन म्हणजे काय, तर ॲडिंग मोर दॅन वन ऑपरेशन इन प्रॅक्टिकल अँड इकॉनॉमिकल वे. म्हणजे इकॉनॉमिकली आपल्याला फिजिबल असलं पाहिजे. सिमिलरली आपण एखादं ऑपरेशन ॲड करता येईल प्रॅक्टिकली आपल्याला, तर ते ऑपरेशन एकत्र करणं म्हणजे कंबाईन ऑपरेशन्स. ओके, सो सिलेक्टेड प्रोसेससाठी कंबाईन ऑपरेशन जर करायचे असेल तर त्याचे जनरली दोन मेथड्स असतात, मेथड्स ऑफ कंबायनिंग ऑपरेशन. सो वन इज सिम्युलेशन मेथड अँड सेकंड इज इंटिग्रेशन मेथड. ओके, आता यात फक्त डिफरन्स काय आहे, तर सिम्युलेशन मेथड इट इज द मेथड इन्व्हॉल्व्स परफॉर्मिंग टू ऑर मोर ऑपरेशन्स ॲट द सेम टाईम अँड इन वन सेटिंग ऑफ जॉब ऑर विदाउट चेंजिंग द जॉब सेटिंग. एकाच सेटिंगमध्ये तुम्ही ॲट अ टाईम एकावर एक दोन ऑपरेशन्स करू शकता कंबाईन. सो इट इज कॉल्ड सिम्युलेशन मेथड. ह्याचं एक्झाम्पल काय आहे, तर गँग मिलिंग ऑपरेशनवर किंवा स्टॅडल मिलिंग ऑपरेशन, स्लॉट मेकिंग ऑपरेशन जे आहे, तर तुम्ही जॉब सेटिंग चेंज न करता हे ऑपरेशन करू शकता कंबाईन. सो इट इज कॉल्ड सिम्युलेशन. अँड इंटिग्रेशनमध्ये काय आहे, वेन अ सेट ऑफ ऑपरेशन सिलेक्टेड फॉर प्रोसेस अरेंज सो ॲज टू परफॉर्म वन आफ्टर अदर नॉट सायमल्टेनियस. म्हणजे सायमल्टेनियसली एकापाठोपाठ एक नाही करत आपण, पण ऑपरेशन कंबाईनच करतो, म्हणून आपण त्याला इंटिग्रेशन मेथड म्हणतो. आता इंटिग्रेशन मेथडमध्ये जे एक्झाम्पल आहे ते काय आहे, तर CNC ऑपरेशन जे आहे ते म्हणजे जॉबचं सेटिंग विदाउट रिक्वायरिंग द लोडिंग अँड अनलोडिंग ऑफ ॲडिशनल सेटअप. ॲडिशनल सेटअप लागत नाही तुम्हाला, पण त्याला मेथड ऑफ इंटिग्रेशन आपण म्हणू शकतो. ओके, सो किंवा मल्टीस्पिंडल ॲटो मॅट्स असेल, ट्रान्सफर मशीन असेल, ऑपरेशन ऑफ टरेट लेद असेल, टरेट लेदवरती जनरली जे ऑपरेशन्स असतात इट इज कॉल्ड इंटिग्रेशन मेथड. असे कंबाईन करून आपण ऑपरेशन्स करू शकतो जे आपल्याला प्रॅक्टिकली पॉसिबल आहेत आणि इकॉनॉमिकली. सो इट इज कॉल्ड कंबाईन. आता कंबाईन का करायचं, ॲडव्हान्टेज काय आहे, तर फर्स्ट काय असणार आहे, रिडक्शन द ऑपरेशन सायकल टाईम कमी लागेल, देन लेबर कॉस्ट कमी लागेल, देन गुड्स आर डिस्पॅच टू द कस्टमर इन टाईम, एका टायमिंगमध्ये तुम्हाला स्पेसिफिक टाईमला डिलिव्हरी होईल तुमची. देन रेट ऑफ आउटपुट इन्क्रीजेस रिझल्ट इन इन्क्रीज इन अ प्रॉफिट मार्जिन. म्हणजे तुमचा आउटपुट जर वाढला तर तुमचं प्रॉफिट पण वाढणार आहे. देन रिडक्शन इन प्रोसेस इन्स्पेक्शन, इम्प्रूव्हमेंट इन ॲक्युरेसी, रिडक्शन इन लेबर कॉस्ट, रिडक्शन इन फिक्स्ड कॅपिटल, देन लेस टूलिंग रिक्वायर्ड, लेस हँडलिंग रिक्वायर्ड, कारण तुम्ही कंबाईन करताय. बट द लिमिटेशन्स काय आहे, तर हायर सेटअप अँड टूलिंग कॉस्ट, म्हणजे तुम्हाला हायर सेटअप लागणार आहे ज्यासाठी एकदा सेट केला तर तुम्ही चेंज करत नाही. देन टूल जास्त कॉस्टचे लागतील. स्पेशल पर्पज मशीन आर रिक्वायर्ड, स्पेशल पर्पज लागेल मशीन्स जे आहेत एकदम परफेक्ट आणि स्पेशल असणार आहेत ते. आणि हायर लेबर स्किल, जो काय करणारे परफॉर्मर जे वर्कर असेल तर तो पण स्किल्ड पाहिजे. ओके, सो त्याचे लिमिटेशन्स झाले. सो कंबाईनमध्ये हे दोन पॉईंट्स आपल्याला बऱ्याच वेळेस विचारतात, कोणते कोणते कंबाईनचे मेथड्स आहेत. ओके, सो नेक्स्ट पॉईंट आहे लाईन बॅलन्सिंग. ह्यालाच ह्युरिस्टिक ॲप्रोच ऑफ लाईन बॅलन्सिंग म्हणतो. यूट्यूबवर तुम्हाला भरपूर त्याचे व्हिडिओज मिळतील की लाईन बॅलन्सिंग काय असतं, किंवा तुम्ही ऐकलेलं पण असेल. सो लाईन बॅलन्सिंग इज अरेंजमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल प्रोसेसिंग अँड असेंब्ली टास्क ॲट द वर्क स्टेशन सो that the total time required at each workstation is approximately same and the flow of production will be smooth. म्हणजे सिम्पली काय आहे की प्रत्येक वर्क स्टेशनला जे काही जॉब तयार होत आहेत त्याचा टाईम जो आहे, त्याचा जो टास्क आहे तो सगळीकडे सेम व्हायला पाहिजे. त्याला म्हणतो आपण लाईन बॅलन्सिंग. ओके, द लाईन बॅलन्सिंग मीन्स बॅलन्सिंग द लाईन. फॉर एक्झाम्पल द बॅलन्सिंग द प्रोडक्शन लाईन अँड असेंब्ली लाईन. म्हणजे प्रोडक्शन असेल किंवा कुठं असेंब्ली होते तिथं तुमचं वर्क स्टेशनला सेम जॉब्स तयार व्हायला पाहिजेत सेम टाईम. ओके, सो हे टास्क जे आहेत ते ग्रुप केले जातात आणि त्याचा टोटल टाईम तुम्ही कॅल्क्युलेट करून करू शकताय. आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, त्याच्यानुसार तुम्हाला सांगता येईल की फॉर एक्झाम्पल सपोज ए वर्क स्टेशन आहे, बी आहे आणि सी आहे. तर एमध्ये जे आहे 5 जॉब तयार होतात पर युनिट टाईम. देन बी मशीनवरती 10 आणि सी मशीनवरती 15 पीस. बघा, एला 5, बीला 10 आणि सीला 15 पीस तयार होत आहेत. ठीक आहे, मग त्याचं लाईन बॅलन्सिंग जर तुम्हाला करायचं असेल तर आता बघा, ए मशीन तुमचं 5च देणार आहे, त्यामुळे त्याचं जर पर्सेंटेज काढलं तर ते किती होईल तुमचं पर्सेंटेज, त्याचं पर्सेंटेज होईल साधारण एक 5 पीसेस काढलं तर
सो त्याचं पर्सेंटेज जर काढलं तर सी जो आहे तो 15 पीसेस तयार करतोय पर युनिट टाईम, हा 5 करतोय, म्हणजे साधारण एक 30% येते एचं, बीचं 50% असेल आणि सीचं 66% असेल. म्हणजे मशीन युटिलायझेशन जे आहे ते ए मशीन 5च, बी 50 आणि सी 66%. मग आपल्याला जर ते सेम करायचं असेल तर आपण काय करू शकतो, तर ए मशीन जे आहेत एका वर्क स्टेशनला आपण 3 लावणार, ओके, बी 2 लावू शकतो आणि सी 1. तर ह्या कंडिशनमध्ये जर तुम्ही लावल्या त्या मशीन तर तुमचं लाईन बॅलन्सिंग परफेक्ट होईल. बघा ए मशीन्स जे आहेत आता इथं दिले, 1 वे पार्शियली बॅलन्स द लाईन हॅव 3 मशीन्स ऑफ टाईप ए टाईपच्या 3 मशीन घ्या, बीच्या 2 आणि सीची 1. तर तुमची जी लाईन आहे ती बॅलन्स होईल आणि आयडियल टाईमला सेम ते काय करतील, जॉब्स पर युनिट टाईमला देतील. बघा इथं किती, ह्या वर्क स्टेशनला किती होतील 15, ह्या वर्क स्टेशनला किती होतील 10 आणि इथं ह्या वर्क स्टेशनला किती होतील 15. तर हे जर तुम्ही असं केलं तर तुमचं पर युनिट टाईममध्ये लाईन बॅलन्स होऊ शकतो. ह्या पद्धतीने लाईन बॅलन्सिंग केलं जातं. आता ह्याची प्रोसिजर काय आहे, तर तुम्हाला जॉब आयडेंटिफाय द वर्क, जॉब ऑर टास्क, देन ब्रेक डाऊन द वर्क इंटू इलेमेंट, म्हणजे जे काही जॉब तुम्ही बघितलं आहे त्याला इलेमेंट्समध्ये स्पेसिफाईड करायचं, देन लिस्ट द व्हेरियस टास्क लिस्ट करायचे, ड्रॉ द प्रेसिडन्स डायग्राम, म्हणजे ही जी डायग्राम आहे ती ड्रॉ करायची त्याची, डिटरमाइन द सायकल टाईम, त्याचा सायकल टाईम काय असेल वर्क स्टेशनचा, ह्या वर्क स्टेशनचा एवढा, ह्या वर्क स्टेशनचा एवढा, देन असाइन द टास्क टू द वर्क स्टेशनला टास्क असाइन करून द्यायचे आणि कॅल्क्युलेट द इफिशियन्सी ऑफ लाईन, मग प्रत्येक लाईनची इफिशियन्सी फाइंड आउट करायची. म्हणजे हा तुम्ही लाईन बॅलन्सिंगमध्ये ह्या मेथडने, ह्या प्रोसिजरनं काय करू शकता, लाईन बॅलन्सिंग करू शकता. ओके, हे झालं लाईन बॅलन्सिंग, म्हणजे आपली ही लाईन काय झाली, बॅलन्स झाली. नाहीतर मग काय झालं असतं, एमध्ये 5 जॉब तयार होतात, इथं 10 आणि इथं 15 होत होते. मग त्याच्याऐवजी आपलं हे 100% सेम टाईमनं सेम वेनंही काय होऊ शकतात, टाईम पण रिड्यूस होऊ शकतो, आयडियल टाईमला तुमचा जॉब तयार होऊ शकतात. प्रत्येक वर्क स्टेशनमध्ये जेवढा रेट आहे तो रेट आपल्याला मेंटेन करता येईल. ओके, सो दिस इज लाईन बॅलन्सिंग ॲप्रोच. ओके, सो नेक्स्ट इज CPM क्रिटिकल पाथ मेथड, त्याला CPM म्हणतात किंवा त्याला PERT म्हणतात. P म्हणजे प्रोग्रॅम, E म्हणजे इव्हॅल्युशन, R म्हणजे रिव्ह्यू अँड टेक्निक्स. प्रोग्रॅम, इव्हॅल्युशन, रिव्ह्यू, टेक्निक्स. आता ह्याच्या टर्म्स आहेत, ह्या टर्म्स तुम्ही थेरॉटिकली बघून घ्या कोणत्या कोणत्या आहेत. ह्यात जस्ट त्यांनी दिले की जेव्हा आपल्याला एखादी नेटवर्क डायग्राम ड्रॉ करायची असते तर कोणते कोणते पॉईंट्स तुम्हाला माहिती पाहिजेत ह्याच्यातले, त्याचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत, CPM डायग्राम का काढली जाते, म्हणजे टायमिंगसाठी, शेड्यूल टाईम करण्यासाठी, कॅल्क्युलेशन परफेक्ट करण्यासाठी तुम्ही हे नेटवर्क डायग्राम किंवा CPM डायग्राम ड्रॉ करत असता. मग ह्याच्यात नेटवर्क म्हणजे काय असतं किंवा इव्हेंट काय आहे, ॲक्टिव्हिटी काय आहे, म्हणजे ॲक्टिव्हिटी जनरली आपण असं दाखवतो किंवा अदरवाईज प्री ऑपरेशन्स म्हणजे काय, प्री ऑपरेशन म्हणजे पहिलं सुरुवातीला होणारं ऑपरेशन, डमी ॲक्टिव्हिटी कोणती असते, पोस्ट ऑपरेशन काय आहे, कन्करंट ऑपरेशन, देन अर्लिएस्ट स्टार्ट टायमिंग कसं फाइंड आउट करायचं, EST कॅल्क्युलेशन कसं करायचं, अर्लिएस्ट फिनिश टाईम कसा करायचा, देन लेटेस्ट स्टार्ट टाईम कसा काढायचा, लेटेस्ट फिनिश टाईम, देन फ्लोट ऑर स्लॅक, देन क्रिटिकल पाथ. तर ह्या पद्धतीने ह्या बेसिक त्याच्या टर्म्स आहेत. ह्या टर्म्स तुम्ही बघून घ्या, थेरॉटिकलीच बघून घ्या, तुमच्या लक्षात येतील. एकदम सिंपल आहे ते तुमच्या लक्षात येईल. ओके, आता प्री ऑपरेशन म्हणजे अगोदरचं ऑपरेशन, पोस्ट म्हणजे नंतरचं ऑपरेशन. ओके, सो ह्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या बघा. आपण फक्त एक प्रॉब्लेम सॉल्व करूया, तो प्रॉब्लेम सॉल्व केला की तुमचा हा चॅप्टर कंप्लीट होईल. ओके, सो प्रॉब्लेम बघा, फॉर्म द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो, कन्स्ट्रक्ट द नेटवर्क, फाइंड आउट द क्रिटिकल पाथ. आता ह्याचा पाथ तयार करायचा आहे आणि हे तुम्हाला दिलेलं असतं टेबल, ऑपरेशन ABCDEF आणि प्री ऑपरेशन म्हणजे एच्या अगोदर काय ऑपरेशन आहे का, नाही आहे, बीच्या आधी ए आहे, सीच्या आधी ए आहे, डीच्या आधी बी आहे, ईच्या आधी सी आहे, एफच्या आधी ई आणि डी आहे आणि त्याचं ड्युरेशन दिलं. ड्युरेशन काय आपण डायरेक्ट त्या लाईन्सवरती लिहित असतो. आता ह्याच्यासाठी तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायचं असेल तर काय करायला लागते बघा. फर्स्ट आता ऑपरेशन ए, ओके, इथे आपण 1 बाय 1 बघूया. ओके, सो ऑपरेशन ए जो आहे, ए करायचे ऑपरेशन ए, प्री ऑपरेशन ए कशाच्या अगोदर आहे, तुमच्या बी आणि सीच्या अगोदर आहे. ओके, सो ह्या पद्धतीनं तुम्हाला लिहायला लागतं. ह्याच्यात इथे डायग्राममध्ये दाखवण्यापेक्षा मी तुम्हाला ते इथे दाखवते म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. मग आपण पुढचा सॉल्व करून दाखवते. 1 to 2 म्हणजे फर्स्ट
ए ऑपरेशन फर्स्ट तुम्ही घेतलं. ओके, 1 to 2 ए ऑपरेशन झाल्यानंतर ए काय आहे, प्री ऑपरेशन. कशाचं, बी आणि सीचं. बी आणि सीचं काय आहे ते ऑपरेशन प्री आहे. आता बी आणि सी प्री ऑपरेशन आहे डी आणि ईचं. ते कुठं दिसतंय बघा इथं, डीच्या आधी बी आहे आणि ईच्या आधी सी आहे. डीच्या आधी बी आहे, बरोबर आहे, ईच्या आधी सी आहे. ओके, आणि लास्टला एफ जे आहे, एफच्या आधी ई आणि डी आहे, ई आणि डी आहे. ओके, आता आपण स्वतः सॉल्व करून बघूया. आता इथं बघा गिवनमध्ये दिले, त्याच्यानुसार तुमच्या लक्षात येईल. इथं बघा, फर्स्ट काय करायचं, फर्स्ट प्री ऑपरेशन कोणतं आहे, पहिलं ए. ए हे प्री ऑपरेशन आहे. इथं 1 2 हे इव्हेंट्स आहेत. हे इव्हेंट्स दिले जातात, म्हणजे किती इव्हेंट झाले, 1 2 3 4 हे इव्हेंट्स दिले जातात. ओके, 1 to 2 ए झाला. आता ए प्री ऑपरेशन आहे, कशाच्या आधी, बी. इथं कुठला इलेमेंट येणार मग, तिसरा. ओके, आणि इकडं काय येणार मग, सी. इथं कुठला इलेमेंट येईल, इथं कुठला इलेमेंट येईल, 4. ओके, सी झाला. हे ॲरो तुम्ही असे देऊ शकता. आता बघा, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे झालं का, बीच्या आधी ए आहे, सीच्या आधी ए आहे. आता डी आहे, पण बी आधी आहे, त्याच्या आधी प्री ऑपरेशन बी असलेला, मग इथं काय तुम्ही दाखवू शकता, डी. हा झाला डी. ओके, देन ई, सीच्या नंतर ई, मग आपण इथं दाखवू शकतो ह्या ॲरोवरती ई, आणि हा काय कंबाईन आपण देऊ शकतो 5. ओके, त्याच्यानंतर ई आणि डी प्री ऑपरेशन असून पुढे कोण आहे आपला, हा स्ट्रेट लाईनला एफ. सो हे झालं लास्ट 6 ॲक्टिव्हिटी. सो ह्या ॲक्टिव्हिटीप्रमाणे तुम्ही काय करू शकता, ही CPM डायग्रॅम, नेटवर्क डायग्रॅम ड्रॉ करू शकता. आणि ह्याचं कॅल्क्युलेशन्स असतात. मग आता डेज दिलेत, मग डेज टाकायची. ए ऑपरेशनसाठी डेज किती आहेत, 2. बीसाठी डेज किती आहेत, 3. देन सीसाठी किती आहेत, 3. तर हे डेज तुम्ही याच्यावरती टाकता आणि त्याच्यानुसार तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करता येतात. ओके, आता कॅल्क्युलेशनसाठी बघा काय दिले, ABDF1. ओके, ABDF. आता ह्याच्यात तुमचं बेस्ट कुठला असणार आहे तो तुम्ही काढायचं. ABDF काढलं तर ह्याचं जर मी कॅल्क्युलेशन केलं तर ड्युरेशन ऑफ डेज काढले तर ते किती होत आहेत, आणि ह्याचे ड्युरेशन ऑफ डेज काढले तर ते किती होत आहेत. आता इकडून जर मी मोजलं तर हे 2 आणि 3 आणि 2 5 आणि 4 9 4 13 दिवस लागत आहेत. ह्या जर हे ऑपरेशन घेतलं मी 1 2 3 5 6. ओके, 13. आणि इकडून जर घेतलं 2 3 आणि 2 5 आणि 3 8 आणि 4 12, इकडून किती लागले मला, 12 दिवस. म्हणजेच ह्यामध्ये मला बेस्ट कुठली असणार आहे, तर ही जी आहे ती बेस्ट असेल. ओके, ह्या पद्धतीने कॅल्क्युलेशन केलं जातं आणि जी बेस्ट असेल ती त्याच्यानुसार काढली जाते. ओके, सो मॅक्सिमम टाईम किती लागणार आहे ह्याला, 13 दिवस. मॅक्सिमम 13 दिवस, मिनिमम 12 दिवस. तर ह्या पद्धतीने कॅल्क्युलेशन्स करून क्रिटिकल पाथ मेथडनं आपण नेटवर्क डायग्राम फाइंड आउट करू शकतो. ह्यातला क्रिटिकल पाथ कुठला आहे, तर 13 डेजचा जो आहे ते प्रोजेक्ट डायरेक्शन क्रिटिकल पाथ आहे. ओके, मॅक्सिमम टाईम टेकन द 13 डेज, 13 दिवस लागतात. इथं चुकून त्यांनी 3 आणि 12 केले, हे 13 आणि 12 आहे ॲक्च्युली. ओके, हे 13 आहे आणि हे 12 दिवस लागतात टोटल. सेम असंच आपण एक सिम्पल फर्स्ट प्रॉब्लेम आहे तो पण तुम्ही बघा. ऑपरेशन दिलेले आहे, हा चार्ट दिलेला आहे ABCDE. प्री ऑपरेशन ए आणि बीच्या आधी प्री ऑपरेशनच नाही आहेत, नंतर सीच्या आधी ए आहे, म्हणजे ए झाला की काय करायचे आपल्याला सी. ओके, देन बी झाला की काय करायचं आपल्याला डी, आणि सी आणि डी नंतर ई. ओके, आणि पोस्ट ऑपरेशन कुठं दिलेत, प्री ऑपरेशन पोस्ट ऑपरेशन. आता इथं तुम्ही जर त्याच्यानुसार डायग्राम काढली तर इथं तुम्ही काढू शकता हे, आणि याच्यात थ्रू क्रिटिकल पाथ कुठला आहे तो सांगू शकता. ओके, सो थँक्यू स्टुडंट. इफ एनी क्वेरी देन कॉन्टॅक्ट. थँक्यू. आता हा चॅप्टर जो आहे आपला प्रोसेस इंजिनिअरिंग हा कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इर्गोनॉमिक्स स्टार्ट करूया. 3rd चॅप्टर आपला, तो पण एकदम बेसिकली थेरॉटिकली आहे, सिम्पल आहे, ऑलरेडी तुम्हाला झालेला आहे बघा इर्गोनॉमिक्स डिझाईनमध्ये. ओके, तर आपण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. सो प्रोसेस इंजिनिअरिंगमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर कॉन्टॅक्ट करा. यूट्यूबवरती ह्याचे बरेच बेसिक्स आहेत, ते पण तुम्ही बघू शकताय. ओके, थँक्यू.